हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या भागात आपण बघणार आहोत उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे। अगदी घरातल्या घरात दोनच साहित्यामध्ये झटपट असे मऊसूत आणि तोंडात टाकताच पटकन विरघळणारे लाडू कसे बनवायचे याची संपूर्ण रेसिपी आजच्या भागात सांगितलेली आहे। काही टिप्स पण मी यामध्ये दिलेले आहेत, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही बघू शकता लाडूचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चर सुद्धा खूपच छान आहे। अगदी मऊ लाडू तयार झालेला आहे। त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत पाव किलो शेंगदाणे। शेंगदाणे पाव किलो घेतल्यानंतर आपल्याला जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच आपल्याला गूळ वापरायचा आहे। इथे मी तुम्हाला एक टिप सांगेल की गूळ आपल्याला हा असाच वापरायचा आहे जो साधा गूळ असतो तो, त्यामुळे लाडू खूप सुंदर बनतात। आपण जर गूळ पावडर वापरली तर लाडू कोरडे कोरडे होतात आणि त्याला बाइंडिंग येत नाही। आता हा गूळ आपण वेफर्स किसतो त्या किसणीने किसून घ्यायचा, म्हणजे झटपट तो किसून घेता येतो। आता अशा प्रकारे आपण गूळ किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला वेलची घ्यायची आहे। वेलची 7 ते 8 वेलची घेतल्या आहेत, त्याचे असे दाणे काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता इथे एक कढई ठेवलेली आहे। कढई छान तापल्यानंतर गॅस अगदी बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती खमंग असे छान गोल्डन कलरचे होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे अगदी बारीक गॅसवर भाजणं इथे गरजेचं आहे, त्यामुळे लाडूला रंग खूप छान येतो। खरपूस असे शेंगदाणे भाजायचे आहेत, अजिबात त्याला डाग पडता कामा नये। तुम्ही बघू शकता आता शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत। गूळ आणि शेंगदाण्याचे अतिशय पौष्टिक लाडू तुम्ही लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा देऊ शकता, किंवा उपवासाला नसेल वापरायचे तर आपण इतर वेळेस सुद्धा डब्यामध्ये मुलांना खाण्यासाठी लाडू बनवून ठेवू शकतो। अतिशय सुंदर असे मऊसूत लाडू तयार होतात, चव सुद्धा खूप छान लागते। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। आता इथे आपले छान शेंगदाणे भाजून झालेले आहेत, त्याची हलकीशी सगळी सालं मी काढून घेतलेली आहेत। त्यानंतर थंड झालेले शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत। आता हे आपण त्यामध्ये जी वेलची सोलून ठेवली होती, 7 ते 8 वेलची सोलून घेतल्या होत्या, त्यासुद्धा त्याच्यामध्ये आपण मिक्स करायचे आणि छान मिक्सरमध्ये आपण याची पावडर करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे। आपले शेंगदाणे अगदी छान बारीक गॅसवरती खरपूस भाजले होते, त्यामुळे लाडवाचा रंगसुद्धा खूपच सुंदर येतो आणि चवसुद्धा अतिशय सुंदर लागते। आता आपण हे सगळं जे मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे जो गूळ किसून ठेवलेला आहे तो गूळसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। गुळाचा सुद्धा रंग खूप छान आहे, त्यामुळे लाडू अतिशय सुंदर दिसतात। आता हे गूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण जे आहे ते आपण व्यवस्थित हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये छान आपण मिक्स करायचं आहे, थोडंसं हाताने दाबून दाबून आपण मिक्स करणार आहे, ज्यामुळे गुळाचा जो ओलावा आहे तो शेंगदाण्यामध्ये जाईल। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे लाडूला छान अशी बाइंडिंग येते। आता हे फिरवून घेतलेलं मिक्सर मधलं भांड्यातलं आपण मिश्रण इथे काढून घेतलंय। तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याचं टेक्स्चर आलेलं आहे। लाडू असे पटकन वळले जातात, याच्यामध्ये अजिबात तूप वगैरे काहीच घालावं लागत नाही। अतिशय पौष्टिक असा लाडू आपण इथे तयार करतो आहे। उपवासाला तुम्ही वापरू शकता। आपले अनेक उपवास असतात, प्रत्येक उपवासाच्या वेळेला आपल्याला साबुदाण्याची खिचडी किंवा आपण इतर पदार्थ करतच असतो, त्याबरोबर थोडासा वेगळा पदार्थ आणि पौष्टिक म्हणून आपण ह्या लाडवाचा वापर करू शकतो। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। इथे बघू शकता अतिशय सुंदर असे छान लाडू आपले तयार होत आहेत। आता मी अशाच प्रकारे सगळे लाडू वळून बाजूला ठेवत आहे। अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे असे छान आपले लाडू तयार झालेले आहेत। यामध्ये जर तुम्ही उपवासाला वेलचीचा वापर करत नसाल तर ती स्किप केली तरीसुद्धा चालेल। तर अशा प्रकारे सगळे लाडू आपले बांधून तयार होत आहेत। फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका। अशा छान छान रेसिपी उपवासाच्या मी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की बघा। उपवासाचं रगडा पॅटीस कसं करायचं, साबुदाण्याची खिचडी कशी करायची, त्यानंतर साबुदाण्याचे वडे, ह्या सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। उपवासाचे दही वडे सुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की बघा।